पाणी हे जीवन आहे. पाणी प्यायल्यानं निम्मे आजार बरे होतात. सांधेदुखी, शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे, किडनीचं नुकसान आणि अनेक समस्यावर मात करता येते. कारण आपल्या शरीराचा 60% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे दिवसाला पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. मात्र तुम्ही पाणी कसं पिता हे देखील महत्त्वाचं आहे. अनेक जण पाणी उभं राहून किंवा बाटलीला तोंड लावून पाणी पितात, पण ही पद्धत आरोग्याच्या दृष्टीने चुकीची आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याचे गंभीर परिणाम. बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने त्यात आपल्या तोंडातील लाळ मिसळते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि तुमच्या आजाराचं हे कारण ठरू शकतं. बाटलीला तोंड लावून पाणी पिताना आपण एका श्वासात पाणी पितो ते धोकादायक आहे, कारण यामुळे ठसका लागू शकतो. तोंड लावून पाणी प्यायल्यामुळे पोट फुगणं यांसारख्या समस्याही जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी ग्लासात ओतून मगच ते प्यावं. आता पाहूयात की दररोज पाणी किती प्यायला हवं. एका व्यक्तीने साधारण 9 ते 13 कप लिक्विड फूडचं सेवन करणं गरजेचं असतं. यात तुम्ही भाज्या समावेश करू शकता, कारण यातही पाणी असतं. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते. तसंच तुम्ही उभं राहून कधीही पाणी पिऊ नका. पाणी हे कायम आरामात बसूनच प्यायला हवं. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.